तुमचा आमच्यावर विश्वास बसेल का नाही हे तर काय आम्हाला माहित नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाई, आमच्यासोबत झाला एक चांगला चमत्कार, ते तुम्हाला दाखवतो पुढं मी. पण त्याच्या आधी राम राम मंडळी. तर सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं आपल्या अधूनमधून पडणाऱ्या व्लॉग मध्ये. तर आम्ही आलो होतो सप्तशृंगी मातेच्या दर्शन आले, तर रात्र लय झाली होती, म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करू थेट उद्याच्या सकाळपासून. तर सकाळी सगळ्यात पहिले उठून तुमचा भाऊ रेडी झाला भाई, आंघोळ वगैरे करून एका सेकंदात कपडे पण बदलले. पण तुम्हाला सांगतो आपल्याला तयार व्हायला तरी अर्धा घंटा लागला. त्याचं कारण आहे हे माय मित्र, कारण की भाई मधात चुसले धंदे करीच द्यायचे. आता यायला काय सांगावं बरं, यायच्या ज्यानं मला अर्धा घंटा झाला, नाही तर कवाचं तयार झालं असतं. त्यातल्या त्यात हे तेल काही निघीच नाही राजा, कारण की थंडीनं त्याची पण थंडी झाली. विषय असा आहे की तेल जर काय लावलं नाही, मी किती आंघोळ केली तरी मी कडकलाच दिसतो. बरं हे सगळं जाऊ दे, हे मागचं पा मुद्दा म्हणून वाटीच आहे, मग काय दिला चांगलाच प्रसाद. तर इकडे मी आणि माझ्या मित्र आंघोळ वगैरे करून सगळ्यात पहिले रेडी वगैरे होतो बाई, हे बाकीचे सगळे कडकलेच होते. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, आपल्या रूमचा व्ह्यू आजचा काय खतरनाक आहे ते. चला तुम्हाला खिडकी उघडली नाही की देवीच्या मंदिराशी असे सुंदर दर्शन होते. मग म्हटलं वाट कशाला पाहता, फटाफट निघालो आम्ही दर्शनासाठी. पूजेची सामग्री वगैरे घेतली, नी तर माझ्या मित्रानं मला दिला चांगला धक्का. ते म्हणजे की माझ्या मित्रानं केला होता नवस, ते म्हणजे की गुडघ्यावर देवीच्या दर्शनाला येईल. तर हे भाई 500च्या वर पायऱ्या, आणि भाऊ म्हणते की मी टोंगड्यानं देवीच्या दर्शनाला जाईल. तर आता कायच बोलावं याले. आणि इकडे चांगले चांगले लोक पायी चालता चालता दम घेत जाय राजा. इकडे माझ्या मित्र म्हटलं गुडघ्यांवर एकदम नॉनस्टॉप चढा लागला. आणि इकडे आमच्या पट्ट्यानं असंच करता करता 500च्या वर पायऱ्या चढल्या बाईन. एवढंच नाही, तुम्हाला सांगतो दर्शनाच्या लाईन मध्ये पण भाऊ गुडघ्यांवर रांगतच लागला. आणि दर्शनाच्या नंतर त्याचा हाल तर लय बेकार होता, पण त्याच्यावर मोठा एक चमत्कार झाला, ते तुम्हाला सांगतो मी पुढच्या पार्ट मध्ये.